नुकत्याच सराव पेपरमध्ये आमच्या एका विद्यार्थ्याने 40पैकी 40 पाडलेले आहे. गणित भाग 1 मॅथमॅटिक्स पार्ट 1ला कशा पद्धतीने पाडले, कसा पेपर लिहिला ते आता आपण बघूया. क्वेश्चन 1 आहे. एमध्ये MCQ असतात, त्याने प्रॉपर MCQ पण राईट केलेले आहे. क्वेश्चन 1मध्ये बीमध्ये 1 मार्कचे प्रश्न असतात, टोटल 4 असतात, त्याने प्रॉपर लिहिलेले आहे. जे ॲन्सर आलेलं आहे प्रॉपर हायलाईट केलेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं पेपर लिहिला गेला पाहिजे. हे बघा, उरलेले हे 2 आहे, टोटल 4 मार्क्स, 8 मार्क्स झालेले आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2A ॲक्टिव्हिटी असते, 3 पैकी 2 सॉल्व करायचे असतात, त्याने प्रॉपर 2 सॉल्व केलेले आहे. ठीक आहे, ऑरचं सॉल्व नाही केलं, पण जे काही केलं ते परफेक्ट केलेलं आहे. प्रॉपर जिथे फिलिंग द ब्लँक्स असतील तिथेच ते प्रॉपर बॉक्स आलेले आहेत. त्यानंतर क्वेश्चन 2मधील बीमध्ये टोटल 4 आपल्याला सॉल्व करायचे असतात. ठीक आहे, त्यामध्ये त्याने प्रॉपर सॉल्व केलेले आहे. तुम्ही बघू शकतात, जे काही फायनल ॲन्सर आलेलं आहे त्यामध्ये त्याने प्रॉपर बॉक्स केलेले आहे, ॲन्सर हायलाईट केलेलं आहे. अशा प्रकारे त्याने इथे सुद्धा ऑर नाही लिहिले. ठीक आहे, त्याने आधी प्रॉपर पूर्ण प्रश्न जे येत आहे ते परफेक्ट लिहिलेले आहेत. त्यानंतर बघा, क्वेश्चन नंबर 3मध्ये ॲक्टिव्हिटी असते. ॲक्टिव्हिटी 2 पैकी 1 सॉल्व करायची असते, प्रॉपर 1 सॉल्व केलेली आहे. जिथं गरज आहे बॉक्स दिलेले आहे तिथं त्याने बॉक्स केलेले आहे आणि फिलिंग द ब्लँक कंप्लीट केलेले आहे. नंतर क्वेश्चन 3Bमध्ये पुन्हा एकदा त्याने प्रॉपर सॉल्व केलेला आहे. त्यामध्ये सुद्धा 2च प्रश्न सॉल्व करायचे असतात, त्यामध्ये त्याने 2 प्रश्न सॉल्व केलेले आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने एक एक्स्ट्रा केलेला आहे. ठीक आहे, त्याला आपण ऑर कन्सिडर केलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे क्वेश्चन नंबर 4 हा थोडा क्रिटिकल थिंकिंग लेवलचा असतो, तर त्याने प्रॉपर सॉल्व केलेला आहे. ओके, इथे सुद्धा सेकंड क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. अशा प्रकारे त्याने 2 प्रश्न सॉल्व करून 8 मार्क्स घेतलेले आहेत. आणि क्वेश्चन 5मध्ये एकच सॉल्व करायचा असतो, त्याने एकच सॉल्व केलेले आहे. अशा प्रकारे त्याने ऑर न सॉल्व करता सुद्धा आउट ऑफ मार्क्स मिळवलेले आहेत. पण बाळांनो, तुम्हाला काय करायचं आहे की पेपर पूर्ण राईट केल्यानंतर एक्स्ट्रा ऑरचे प्रश्न जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आधी आपण पूर्ण पेपर लिहिला गेला पाहिजे आणि पेपर लिहित असताना समजा इथं तुम्हाला जागा सोडायची, तुम्ही एक्स्ट्रा जागा सोडायची आहे, जेणेकरून जेव्हा तुम्हाला पेपर कवर होणार आहे आणि टाईम उरणार आहे तर मागे उत्तरं न लिहिता तुम्ही जिथे जिथे जागा सोडलेल्या असतील तुमच्या प्रश्नाच्या, तिथे तुम्ही ते उरलेले प्रश्न एक्स्ट्राचे राईट करू शकतात. फक्त एकच काम करायचं आहे, पेपर झाल्यानंतर पेपरच्या शेवटी उरलेले प्रश्न राईट करू नका. ठीक आहे, म्हणजे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही इथे जागा सोडू शकतात. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन 3A ॲक्टिव्हिटी आहे, त्यांनी ही राईट केली. त्यानंतर त्याला वाटलं की मला वेळ मिळेल नंतर, तर इथं ॲक्टिव्हिटी 2ला सुद्धा जागा सोडायला पाहिजे. म्हणजेच काय, जेव्हा पेपर होईल आणि वाटेल की एक्स्ट्रा सॉल्व करायचं आहे तेव्हा तुम्ही तो क्वेश्चन इथे एक्स्ट्रा सॉल्व करा. असं का बाळांनो, की जेव्हा तुम्हाला म्हणजे पेपर चेकरला हे जे मार्क्स असतात ते काउंट करून इथे राईट करायचे असतात बघा, मग ते पेपर चेकरला खूप इझी होऊन जात असतं. ठीक आहे, असं असल्यानंतर इथे पण मार्क्स ओढायचे असतात. त्यानंतर तुम्ही जर इथे आलात, इथे सुद्धा मार्क्स त्यांना ओढायचे असतात, परत राईट करायचे असतात, मग टोटल असते. त्यामुळे पेपर चेकरला ताण होऊ नये अशा पद्धतीनं पेपर लिहिला गेला पाहिजे. ठीक आहे, अजून बऱ्याच अपडेट तुम्हाला येणार आहेत. आता आपण इथेच थांबूया. थँक्यू.